राजकीय क्षेत्रामध्ये आतापर्यंत कोणती मोठी आव्हाने आणि त्याच्यावर यश कसं मिळावं? आणि बंड इतका मोठा होता की शिवसेनेचे तुम्ही म्हणल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 तुकडे झाले आणि ते होत असताना सगळ्यात मोठा भाग एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत गेला. नक्कीच बरोबर की विधानसभा निवडणुकीसंदर्भातला किस्सा असा होता की आपण पण निवडणुकीला इच्छुक होता. तुमचा सगळा पक्ष बैठक झाली त्या पक्षामध्ये, एक बंड झाला तुमचं स्वतःचं. तुम्ही सगळ्यांनी बंड केलं. उत्तरमध्ये आपण विधानसभेला उभारण्याची तयारी केली होती, मध्यमध्ये पण उभारण्याची तयारी केली होती. पण अचानक असं काय घडलं की आपण सगळ्यांनी माघार घेतली आणि भाजपच्या उमेदवाराला सपोर्ट केला? स्मार्ट सिटी ही योजना अत्यंत चांगली योजना होती. शहराचा चेहरा मोहरा बदलेल अशा पद्धतीची अपेक्षा खरंच सोलापूरकर म्हणून आपल्या सगळ्यांना होती. पण त्याच्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल की त्यावेळेस तत्कालीन अधिकारी असतील आणि काही कॉन्ट्रॅक्टरांनी त्याच्यामध्ये नक्कीच गोळ घालून ठेवला. आणि दुर्दैव असं आहे की प्रत्येक जण आपापल्या महापुरुषांची जयंती साजरी करत असताना प्रत्येक जण वडाचढीनं डॉल्बी लावतोय. आज सोलापुरात एक दिवस असा जात नाही की त्याच्यामध्ये डॉल्बी निघत नाही आणि सोलापूरकर खरंच त्रस्त झालेले आहेत.